नमस्कार मित्रांनो. तर आपण या वीकचं करंट अफेअर आपण घेऊन आलेलो आहोत. 1 मार्च ते 7 मार्च या वीकमधील आपण करंट अफेअर बघणार आहोत. ग्रुप बी सी 2026 आणि सरळ सेवा आणि टेक्निकल एक्झाम ज्या सुरू आहेत सध्या, ज्युनियर इंजिनियर वगैरे, तर सिव्हिलच्या, तर त्यासाठी पण हे उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट, TCS IBPS ज्या पण एक्झाम कंडक्ट करतं त्या हिशोबाने मी करंट अफेअर कवर केलेलं आहे. तर आयोगाचे येणारे पेपर या सर्वच पेपरसाठी हे महत्त्वाचं असेल. तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या इराण आणि इस्रायल हे जे युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तर तो आपल्या चॅनलवरती बघू शकता. आणि मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पर टाकून देईल, तर ते डिटेल ॲनालिसिस आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण वेळ न घालवता सुरू करू. तर पहा, आज आपलं बजेट, महाराष्ट्र राज्याचं बजेट मांडलं आहे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. तर त्याच्यामध्ये काय काय घोषणा केल्यात, काय काय त्यांनी आश्वासनं दिलेत किंवा काय गोष्टी आहेत त्या आपण आता बघणार आहोत. तर प्रगतिशील, शाश्वत म्हणजे सस्टेनेबल, सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह, आणि सुशासन म्हणजे गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स. तर हे चौसूत्री म्हणजे या 4 पिलर्स राहतील. तर त्या हिशोबाने 2026चं महाबजेट आहे. तर आता एक एक मुद्दा आपण बघू. तर त्यामध्ये म्हटलं आहे की महात्मा फुले यांच्या 200 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यांच्या जन्माला, तर त्याविषयी एक समिती स्थापन केली जाणार आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दीनिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. आणि आता दुसऱ्या गोष्टी जर बघायचं म्हटलं, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना विमा संरक्षण कवच देण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. आणि JNG तरुणांसाठी नव्या संधी. आता ह्या झाल्या एक नॉर्मल असे काही प्रश्न डायरेक्ट पडणार नाहीत, पण हा पडू शकतो एक वेळेस. शेतकऱ्यांना नाही तर शेतमजुरांना आहे. आता या 10 मोठ्या घोषणा कोणत्या त्या बघू. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. आता आपली 2 लाखापर्यंतची कर्जमाफी योजना निर्णय झालेला आहे. 2 लाखापर्यंतचे कर्ज आपले माफ होणार आहे. तर त्या योजनेला नाव दिलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना. तर हे नाव लक्षात राहू द्या, कारण यावरती प्रश्न पडू शकतो. पीक कर्ज, कोणतं पीक कर्ज जे थकीत आहे तर ते माफ होणार आहे. दुसरं काय, नियमित कर्जफेड जे करणार आहेत, म्हणजे जे रेग्युलर कर्जफेड करत आहेत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. म्हणजे जे रेग्युलर भरतायत त्यांना माफ नाही होणार, त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. अजित पवारांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार दिला जाणार आहे. कोणता? गतिमान नागरी सेवा पुरस्कार हा अजितदादा पवार यांच्या नावाने दिला जाणार आहे. वाढवण बंदराजवळ 4थी मुंबई विकसित करणार आहेत. आता असा प्रश्न पडू शकतो की कोणत्या बंदराजवळ 4थी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. तर त्यावेळेस लक्षात यायला पाहिजे की वाढवण बंदराजवळ 4थी मुंबई विकसित करणार आहे. आणि समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदराला जोडण्यात येणार आहे. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडणार आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामीण भागाच्या कनेक्टिव्हिटीसाठी. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या काय, कॉन्क्रीट रस्ता, म्हणजे डांबरी नाही, कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीटने रस्ता जोडणार आहे. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल, सगळी गावं जोडण्यात येतील. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्र उभारणार आहे, म्हणजे MSME ज्याला आपण म्हणतो, MSME, ज्यातून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. त्याच्यामध्ये असं प्रश्न पडू शकतो की MSME प्रत्येक तालुक्यात का प्रत्येक जिल्ह्यात? तर काय, प्रत्येक जिल्ह्यात, हे लक्षात पाहिजे. गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यात येणार आहेत. किती? महाराष्ट्रात गेमिंगचे किती?
295पेक्षा जास्त स्टुडिओ तयार करण्यात येणार आहे. राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो महामार्ग उभारणार आहे. 6000 किलोमीटर द्रुतगती मार्ग विकसित करणार आहे. तर यावरती असा काही प्रश्न पडणार नाही. प्रश्न असा पडू शकतो की मोटार वाहन करात किती टक्के सूट आहे, हा प्रश्न पडू शकतो. 30% सूट मिळणार आहे. आणि माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. योजनेकरिता आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे. एवढं आहे. चौसूत्री लक्षात ठेवा, जे पिलर आहेत, 4 पिलर आहेत, 4 स्तंभ: प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन. हे 4 लक्षात ठेवा. नेक्स्ट बघू. आता काही फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट्स आपल्याला पाठ पाहिजेत, कारण की त्या फॅक्ट्सवरती TCS, IBPS या परीक्षांना किंवा कंबाईनची जी प्री असो किंवा मुख्य असो राज्यसेवा, इकॉनॉमिक्समध्ये डायरेक्ट प्रश्न पडतो इकॉनॉमिक्समध्ये. तर आपल्याला फॅक्ट्स माहीत पाहिजेत. त्याच्यामध्ये काय, अर्थसंकल्पाचा एकूण आकार किती, तर 7,45,000 कोटी हा आकडा पाठ पाहिजे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार किती, तर 51 लाख कोटी हा झाला केंद्राचा. हा किती झाला, हा 51 लाख कोटी राज्याचा. महसुली तूट किती, 35,000 कोटी. हे लक्षात राहू द्या. यावरती प्रश्न 100% पडू शकतो की महाराष्ट्र राज्याची महसुली तूट किती आहे, तर 35,000 कोटी. महसुली जमा किती, 6,56,000 आणि महसुली खर्च 6,91,000. यावरती नाही प्रश्न पडणार, परंतु महसुली तूटवरती पडू शकतो आणि राज्याचा आकार विचारू शकतात अर्थव्यवस्थेचा, तो 51 लाख कोटी. वित्तीय तूट 1,36,000 कोटी आणि कर्जाची रक्कम किती, 11 लाख. यावरती पण प्रश्न पडणार नाही. प्रश्न पडला तर हा इथंच फ्रेम होऊ शकतो प्रश्न. चला नेक्स्ट बघू. आता इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामध्ये काही 1-2 बातम्या आल्या होत्या. तर आता ह्या खरं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या नाहीत, पण एक जनरल अवेअरनेस म्हणून मी कव्हर केलेले आहे. कारण की एक युद्ध झाल्याच्या नंतर फक्त आता आजकालचं जे युद्ध आहे ते फक्त बॉर्डरवर नाही, तर त्याचे परिणाम हे सिव्हिलियन्सला पण भोगावे लागतात. त्याची किंमत आपल्याला पण मोजावी लागते. कारण की जो इस्रायलने किंवा अमेरिकेने जो काही ड्रोन वगैरे पाठवला होता, मिसाईल पाठवली होती, तर ती इराणच्या स्कूलवरती पडली, गर्ल्स स्कूलवरती. प्रायमरी स्कूलवरती पडली. तर त्याच्यामध्ये 150पेक्षा जास्त म्हणजे 165चा आकडा कन्फर्म झालेला आहे. लहान मुली या त्याच्यामध्ये मारल्या गेल्या. तर हे त्यांचे डेथ फिनरेल आहे. त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये दफनभूमी ज्याला म्हणतात, तर दफनभूमीमध्ये त्याचा वरून इराणच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला आहे. तर याच्यामध्ये 7 ते 12 वर्षाच्या मुली आहेत. म्हणजे खूपच म्हणजे शॉक देणारी गोष्ट आहे. इराणियन ऑथॉरिटीने कन्फर्म केलेलं आहे. तर द स्कूल इज क्लोज टू कंपाऊंड यूज बाय इराणियन इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड. आता हे जे 1979ला जी इस्लामिक रिव्हॉल्युशन झाली, इस्लामिक क्रांती, तर त्या क्रांतीचं रक्षण करण्यासाठी परमनंट ती राहण्यासाठी काही गार्ड्स, म्हणजे त्याची एक आर्मीची एक प्रकारची, तर ती तयार केली होती. तर ते सध्या पूर्णपणे इराण कंट्रोलमध्ये ठेवतात. तर त्यांचं आणि शाळेचं कंपाऊंड एकच आहे असं म्हटलं गेलं होतं. परंतु अल जझीरा हे एक एजन्सी आहे इन्व्हेस्टिगेशन, तर त्यांनी सॅटेलाईट इमेजनरीच्या सहाय्याने कन्फर्म केलं आहे की हे 10 वर्षापासून सेपरेट आहे. स्कूल सेपरेट आहे आणि गार्डचं इथं स्कूल आहे आणि हा गार्डचा एरिया आहे, तर दोन्ही सेपरेट आहे. आणि अमेरिकेचं मत आहे की आम्ही गार्डच्या ठिकाणी मिसाईल टाकली होती, परंतु कसं असलं तरी सिव्हिलियन्सचा मृत्यू होणे ही चुकीची गोष्ट आहे. बाकी काही नाही, याच्यामध्ये जास्त काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. चला नेक्स्ट आता बघू आपण एक्झामच्या दृष्टीने. महाकर्मी पोर्टल बघून घेऊ. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर. सरळ सेवेला प्रश्न पडू शकतो की सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहे, तर प्रकाश आंबेडकर हे लक्षात ठेवा, किंवा पोलीस भरती वगैरे असं पडू शकतो. महाकर्मी पोर्टलचं त्यांच्या हस्ते झालं आहे. कोणतं, महाकर्मी पोर्टल. शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महाकर्मी हे मेडिकल बिल क्लेम पोर्टल आहे. कोणतं हे, मेडिकल बिल क्लेम पोर्टल वेब पोर्टल.
आणि कोणत्यासाठी? शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती. गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी आहे. मेडिकल बिल क्लेम होण्यासाठी, स्पीडमध्ये होण्यासाठी. त्याच्यामध्ये काय, महाराष्ट्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या असा प्रश्न पडू शकतो की वैद्यकीय बिलासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर महाकर्मी. आणि कोणी उद्घाटन केले? तर प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर कोण आहेत? सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. कुठले आहेत ते? शिवसेना पक्षाचे आहेत. आणि कुठले आहेत? कोल्हापूरचे ते पालकमंत्री पण आहेत. तिथले राधानगरी या मतदारसंघातून आहेत. राधानगरी आणि पालक मंत्री. आणि पक्ष कोणता? शिवसेना, शिंदे. चला नेक्स्ट बघू. प्रहार धोरण. भारताचे दहशतवादाविरुद्ध विरोधी धोरण जाहीर केले आहे. त्याचं नाव आहे प्रहार. प्रहारचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, प्रश्न पडू शकतो याच्यावरती. AA आहे, लक्षात ठेवा. प्रिव्हेन्शन, रिस्पॉन्स, ॲग्रिगेटिंग कॅपॅसिटीज आणि ह्युमन राईट्स. अटेन्युटिंग कंडिशन्स. अटेन्युटिंग म्हणजे काय? तर एखाद्या कोणत्याही गोष्टीचा म्हणजे परिणाम कमी करणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे, घटवणे, असा पण त्याचा अर्थ होतो. दुसरं काय? अलाइंगिंग इंटरनॅशनल एफर्ट्स. म्हणजे इंटरनॅशनल एफर्ट्सच्या सोबत आपण अलाइन करायचं त्यांच्यासोबत, म्हणजे कॉपरेशन करायचं. दुसरं काय? रिकव्हरी. म्हणजे प्रहार धोरणाचं दहशतवादाविरोधाचं त्याचा लॉंग फॉर्म आहे. हा प्रश्न पडू शकतो. हे सर्वसमावेशक धोरण आहे. चला नेक्स्ट बघू. देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालयाचे नामकरण स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या नावाने करण्यात आलेले आहे. आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचं नाव अजितदादा पवार देशी आणि प्रशिक्षण केंद्र असे झालेले आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. तर कुठे आहे? राहुरीला आहे. चला नेक्स्ट बघू. ब्रह्मपुत्रा जी नदी आहे नॉर्थ ईस्टमधून जाते, ती नॉर्थ ईस्ट माहीत आहे आपल्याला. तर या देशातील पहिलं रिव्हर इन लाईट हाऊसची उभारणी केली आहे. आता रिव्हर इन लाईट हाऊस म्हणजे काय? ते हे बघा, हे प्रकारे असतं. हे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही की जे नदीच्या मध्ये किंवा थोडंसं कॉर्नरला वगैरे असतं, त्याच्यावरून सगळं काही कव्हर केलं. जुन्या काळामध्ये जसं हेरगिरीसारी करायचे तसं त्या प्रकारे सर्बानंद सोनोवाल यांनी त्याचं उद्घाटन केलं आहे. रिव्हर इन लाईट हाऊस ब्रह्मपुत्रा नदीवर. प्रश्न पडू शकतो. आता शून्य आधारित अर्थसंकल्प हे आपण बघू एकदा. महाराष्ट्रातील पहिल्या संस्था, असा एक प्रश्न पडू शकतो साहजिकच येणाऱ्या परीक्षेमध्ये. तर त्यामध्ये महाराष्ट्रातील 1986ला श्रीकांत जिचकर यांनी पुढाकार घेतला होता राज्याच्या हिशोबाने. पहिले राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ही साताऱ्याची आहे. आणि पहिली महानगरपालिका ही बृहन्मुंबई आहे, BMC ज्याला म्हणतो आपण, BMC. आणि पहिली ग्रामपंचायत, हे लक्षात राहू द्या, पहिली ग्रामपंचायत ही मालेगाव, जिल्हा वाशिम. यावरती प्रश्न पडू शकतो. 0 आधारित अर्थसंकल्प. चला. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 हे युनायटेड नेशनने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. कोणी केलेलं आहे? युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन फार्मर्स. महिला शेतकऱ्यांचे कृषी उद्देश बघा. महिला शेतकऱ्यांचे कृषी व अन्न सुरक्षेतील योगदान ओळखणे. कशातील? अन्न सुरक्षा, हे खूप महत्त्वाचा शब्द आहे. योगदान ओळखणे. महिलांना जमीन, कर्ज, तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अधिक प्रवेश मिळवून देणे. कृषी क्षेत्रात लैंगिक समानता आणणे. जेंडर इक्वॅलिटी हा उद्देश परीक्षेला पडू शकतो. जेंडर इक्वॅलिटी हे आपण टिक करायचं. जेंडर इक्वॅलिटी. नेक्स्ट बघू. 2026 कोणी? UN युनायटेड नेशन्सने, युनेस्कोने नाही. प्रश्न पडू शकतो. त्याच्यामध्ये ऑप्शन युनेस्को पण असू शकतो, कन्फ्युजन होऊ शकतं. युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र UNने
मंदाकिनी आपटे यांना अहिल्यारत्न पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला? मंदाकिनी आपटे. प्रकाश आमटे यांच्या कोण? मिसेस. डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे, कोणातर्फे? सोलापूर विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो. कोणता? अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार. त्यालाच काय म्हणतात? अहिल्यारत्न पुरस्कार म्हणतात. सोलापूर विद्यापीठाचं नाव काय आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे सोलापूर विद्यापीठाचं नाव आहे. अहिल्यारत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. शाल, श्रीफळ आणि 51,000 रुपये मानधन असतं. आणि हे पहिलंच म्हणजे फर्स्ट टाईमच आहे अहिल्यारत्न पुरस्काराचे. त्याच्यामुळे यावरती प्रश्न 100% पडू शकतो. पाठ करून ठेवा. सोलापूरच्या विद्यापीठाचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आणि त्या विद्यापीठातर्फे अहिल्यारत्न हा पुरस्कार दिला जातो. आणि 2026ला पहिला पुरस्कार हा मंदाकिनी आपटे यांना दिलेला आहे. त्यावरती प्रश्न पडू शकतो. महाराष्ट्र राज्याचे 23वे राज्यपाल म्हणून जिष्णू देववर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिष्णू, विष्णू नाही, जिष्णू. तर त्यांचं पूर्ण नाव जिष्णू देववर्मा आहे. हा त्यांचा फोटो आहे. जन्म हा त्यांचा 1957ला झालेला आहे. 1857 तसं लक्षात ठेवा. 1957 100 वर्षानंतर त्यांचा जन्म झाला. 1857च्या नंतर. जन्मस्थान आगरतळा, त्रिपुरा. त्रिपुराचे आहेत ते. राजशाही घराण्यातले आहेत ते. माणिक्य राजघराण्याशी संबंधित आहेत. राजघराणा माणिक्य. त्यांचे वडील महाराजा कृतिकिशोर देव बर्मन हे आहेत. त्यामुळे त्यांना एक प्रकारचे राजेशाहीच त्यांचा प्रवास आहे समजा. आता नेक्स्ट बघू. BJPचे आहेत ते साहजिकच. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी BA केलेला आहे. पत्नी सुधा देववर्मा. पूर्वीचे पद बघू त्यांचे. तेलंगणाचे राज्यपाल होते ते. आणि आता आपले महाराष्ट्राचे आहेत. त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री पण राहिलेले आहेत 2028 ते 2023 दरम्यान. त्रिपुरा विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांचा मतदारसंघ होता चेरिलाम. नॉर्थ ईस्ट रिजनल पॉवर कमिटीचे अध्यक्ष आहेत ते सध्या. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे व त्रिपुरा बॅडमिंटन संघटनेशी संबंधित आहेत. 1990च्या दशकामध्ये राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात BJPमध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि त्रिपुरामध्ये BJP मजबूत करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. चला, एवढ्या गोष्टी बस. ते एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. लहान मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती बंदी आलेली आहे. तर आंध्र प्रदेशने 13 वर्षाखालील मुलांना बंदी घातलेली आहे आणि कर्नाटकाने 16 वर्षाखालील. हा खूप महत्त्वाचा प्रश्न पडू शकतो. भारतामध्ये सर्वप्रथम कोणी? तर फर्स्ट टाईम कर्नाटक, सेकंड आंध्र. सोशल मीडियावर बंदी. अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वाईट व्यसनापासून दूर ठेवणे हा त्याचा उद्देश आहे. जगामध्ये सर्वप्रथम कोणी? तर ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. आता कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. आता शॉर्टकटमध्ये बघू, वन लाईनर टाईप. जम्मू काश्मीर हे रणजी चॅम्पियन फर्स्ट टाईम झालेला आहे. जम्मू काश्मीर. प्रश्न पडू शकतो. कोणाविरुद्ध? तर कर्नाटक विरुद्ध. पहिल्या डावातील ते एवढं बघणे. रणजी सामना आणि चॅम्पियन कोण? जम्मू काश्मीर आणि कर्नाटक विरुद्ध. पायकॉंग विमानतळाचे नामकरण झाले. पाययोंग नामकरण. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पाकयोंग विमानतळाचे नाव बदलून महान स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचनम पोखरेल नाव लक्षात राहू द्या. त्रिलोचनम पोखरेल कुठे? सिक्कीम. या गोष्टी लक्षात राहू द्या. याचा स्क्रीनशॉट वाटलं तर नंतर काढून घेऊ शकता. त्रिलोचनम पोखरेल. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीला कोणता आहे? हा नॅशनल सायन्स डे. यावर्षीची थीम काय आहे? विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणारी शक्ती. वुमेन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. कॅटलायझिंग म्हणजे काय? तर स्पार्क करणार, स्पीड देण्यासाठी. कॅटलिस्टचं काम काय असतं? स्पीड करणं. एखाद्या कोणत्याही
काय म्हणतात त्याला, केमिस्ट्रीमध्ये आपण बघितलेलं आहे, फॉर्म्युल्यामध्ये वगैरे वापर होतो कॅटलिस्टचा. मानसिक आरोग्य निर्देशांक भारत 6व्या नंबरवर आहे. मानसिक मेंटल हेल्थमध्ये भारत किती आहे, इंडिया किती, 60 नंबरला आहे. मेंटल स्टेट ऑफ द वर्ल्ड अहवालानुसार मानसिक आरोग्य निर्देशांकात भारत 60व्या क्रमांकावर आहे. सॅपियन हा अहवाल सॅपियन लॅब्स या संस्थेद्वारे दिला जातो. सॅपियन लॅब्स, मानसिक आरोग्य लक्षात राहू द्या. नेक्स्ट बघू, राष्ट्रपती भवनात सी राजगोपालचारी यांचा पुतळा बसवण्यात येत आहे. कोणाच्या जागी, एडविन ल्युटियन्स यांच्या जागी. हे नाव लक्षात राहू द्या, एडविन ल्युटियन्स यांच्या जागी कोणाचा, सी राजगोपालचारी यांचा पुतळा राष्ट्रपती भवनात. NGT सुआ नदीला नदी म्हणून दर्जा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने अलीकडेच सुआ नदीला नदी म्हणून दर्जा पुनर्संचित करण्याचे निर्देश दिले आहे. उत्तर प्रदेशातील ही नदी आहे, ती मृत घोषित केली होती, परत एकदा त्याला नदी म्हणून दर्जा दिला आहे. RBIचे ग्रीनफील्ड डेटा सेंटर भुवनेश्वरला. हा प्रश्न पडू शकतो. RBIचे ग्रीनफील्ड डेटा सेंटर कोठे आहे, तर भुवनेश्वरला. तांत्रिक आणि डेटा सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी ओडिसातील भुवनेश्वर या ठिकाणी ग्रीनफील्ड डेटा सेंटर उभारले आहे. कोणी, RBIने. दुसरे सुरक्षित डेटा सेंटर ओडिसा राज्यात सुरू केले आहे. भारतातील एक दुसरे आहे. राज्याचा GDP आणि GSDP मध्ये क्रमांक बघा. महाराष्ट्राची 1 नंबर आहे, 45 लाख कोटी. नंतर कोण आहे, तमिळनाडू. 3 नंबरला उत्तर प्रदेश. महाराष्ट्र राज्य 7.4% वाढ आहे, GDP वाढ. अटल इनोव्हेशन मिशन त्रिपुरा. नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनने त्रिपुरा येथे भारतातील पहिले राज्य नवोन्मेष अभियान सुरू केले आहे. स्टेट इनोव्हेशन मिशन, सिम. कुठे, त्रिपुरा राज्यात. हे पाठ करून ठेवा. कुणी केलंय, नीती आयोगाने. UAE जगातील पहिली SFCSI. तर याचा लांब फॉर्म काय आहे, तर सॉव्हरेनिटिव्ह फिस्कल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केला आहे. कोणी, UAEच्या सेंट्रल बँकेने. जगातील पहिलं, हा लॉंग फॉर्म आहे त्याचा. गुगलचे नॅनो बनाना 2 AI मॉडेल तयार केले आहे. कोणतं, इमेज जनरेशनसाठी जे मॉडेल आहे, कोणी, गुगलने. नॅनो बनाना 2. माउंट अबूचे नाव अबुराज. हा प्रश्न पडू शकतो, पाठ करून टाका. माउंट अबूचे नाव काय झालेलं आहे, अबुराज. राजस्थानच्या लोकप्रिय हिल स्टेशन माउंट अबूचे नाव अबुराज केलेले आहे. राजस्थानमध्ये आहे, गुजरातच्या वरती आरवली पर्वताची रेंजमध्ये आहे माउंट आबू. UN म्यानमारसाठी पहिले कार्बन क्रेडिट. संयुक्त राष्ट्रांनी पॅरिस कराराअंतर्गत म्यानमार देशातील स्वच्छ स्वयंपाक प्रकल्पासाठी पहिले कार्बन क्रेडिट मंजूर केले आहे. कशासाठी, स्वच्छ स्वयंपाक प्रकल्पासाठी, स्वयंपाक. आणि कुठे, UN ने केला आहे, पॅरिस कराराअंतर्गत. पॅरिस करार कधीचा आहे, 2015चा. UN म्यानमारसाठी पहिलं क्रेडिट कार्बन संयुक्त राष्ट्रांनी केलेलं आहे. कोणत्यासाठी, म्यानमारसाठी. धोलेरा ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर क्लीन रूम. गुजरातमधील धोलेरा येथे जगातील सर्वात मोठी अर्धवाहक स्वच्छ खोली म्हणजे काय, सेमीकंडक्टर क्लीन रूम कार्यान्वित करण्यात आलेली आहे. धोलेरा हे गुजरातमधील ठिकाण आहे. प्राध्यापक TK ओमेन यांचं निधन झालेलं आहे. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ, पद्मभूषण पुरस्कार विजेते, पुरस्कार प्राप्त TK ओमेन यांचे गुरुग्राममध्ये वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. प्रश्न पडू शकतो, TK ओमन हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत, तर कोणत्या, समाजशास्त्राशी रिलेटेड आहेत. जगातील सर्वात जुनी रॉक आर्ट
इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर, कोणता बेट आहे? सुलावेसी. जगातील सर्वात जुनी रॉक आर्ट किंवा गुहा चित्र सापडले आहे, इंडोनेशिया. नेक्स्ट बघू. जागतिक नागरी संरक्षण दिन 1 मार्च आहे. जागतिक नागरी संरक्षण दिन 1 मार्च. थीम काय आहे? लचिले आणि टिकाऊ भविष्यासाठी पर्यावरणीय जोखीम व्यवस्थापन करणे. यावरती थीम विचारतात. बऱ्यापैकी कंबाईनला पण प्रश्न पडलेला आहे. 2 प्रश्न पडले होते. वरती एका लाईनमध्ये विचारलं होतं, म्हणजे स्टेटमेंट 2 स्टेटमेंटवर पडला होता. एक स्टेटमेंटवरती त्याचं डेट दिली होती आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये थीम दिली होती. त्यामुळे यावरती प्रश्न पडतात. नागरी संरक्षण दिन, सध्या नागरिकांच्या संरक्षणाचा विषय सध्या खूपच जागतिक लेवलला मुद्द्याचा ठरलेला आहे, कारण की इराण आणि इस्रायल वॉरमुळे. त्यामुळे यावरती प्रश्न पडू शकतो. 1 मार्च लक्षात ठेवा. थीम आहे लचिले आणि टिकाऊ भविष्यासाठी पर्यावरणीय जोखीम व्यवस्थापन करणे. पर्यावरणाचा त्याशी संबंध दिलेला आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र शासनाने सुरू केलं आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल, दिव्यांग व्यक्तीसाठी भारतातील पहिले एकात्मिक इंटिग्रेटेड दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्यात सुरू केले. कोणत्या राज्यात? तर महाराष्ट्र. HPV लसीकरण. आता HPV लसीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर, कुठे? राजस्थानमधील अजमेर 14 वर्षाच्या मुलांसाठी, म्हणजे मुलींसाठी, म्हणजे 14 वर्ष किंवा त्याच्या खाली राष्ट्रव्यापी ह्युमन पॅपिलोव्हायरस HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कोणत्या? 14 वर्षाच्या खालील मुलींसाठी HPV लसीकरण राजस्थानमधील अजमेर या ठिकाणून सुरू केलेले आहे. राष्ट्रव्यापी मोहीम आहे. गेलचे नवे MD कोण आहेत? MD किंवा CEO दीपक गुप्ता. हे पाठ करा. व्हेरी IMP. यावरती प्रश्न पडू शकतो, 100% पडणार. गेली गव्हर्नमेंटची कंपनी असल्यामुळे पडणार. दीपक गुप्ता. भारताचा 93वा ग्रँडमास्टर कोण आहे? आरव डेंगला. 93 कोण? आरव डेंगला. वैशिष्ट्य काय आहेत? हा मुंबई शहराचा असल्यामुळे प्रश्न पडू शकतो. आरव डेंगला. आणि कितवा? 83वा. बाराव्या शतकातील सेऊन राजवंश दगडी स्तंभ. अलीकडे 12व्या शतकातील सेऊन म्हणजे यादव राजवंशातील मंदिर शैलीतील दगड स्तंभाचे अवशेष महाराष्ट्र राज्यात सापडले आहे. हे बघा, महाराष्ट्र राज्यात 12व्या शतकातील. नागालँड GST संकलनात 37% वाढ झालेली आहे. सगळ्यात जास्त वाढ नागालँडमध्ये झाली आहे. किती? 37%. अव्वल स्थान पटकवले आहे. जागतिक वन्यजीव दिन कोणता आहे? 3 मार्च. जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च. आणि 1 मार्च काय आहे? तर नागरी सुरक्षा दिन. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक वन्यजीव दिन 2026 ची थीम काय आहे? औषधी आणि सुगंधी वनस्पती. हे लक्षात राहू द्या. औषधी आणि सुगंधी वनस्पती. आरोग्य, वारसा आणि उपजीविका जपणे. जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च. हनुमान प्रकल्प आंध्र प्रदेश. हनुमान प्रकल्प मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला आहे. कोणत्या? आंध्र प्रदेश सरकार. वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी हनुमान प्रकल्प. पाठ करून घ्या. हनुमान प्रकल्प कशाशी रिलेटेड आहे असा प्रश्न पडू शकतो, किंवा कोणत्या राज्याने सुरू केला आहे असाही प्रश्न पडू शकतो. तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे आणि वन्यजीव मानव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने सुरू केला आहे. BP सिंग यांची DGNA ची नियुक्ती.
नौदल मुख्यालय महासंचालक नौदल शास्त्रास्त्र म्हणजे ज्याला ॲम्युनिटीज म्हणतात, तर त्याचं महासंचालक म्हणून BP सिंग यांची केलेले आहे. BP सिंग. तमिळनाडूचे पहिले डार्क स्काय पार्क कोणत्या नामक्कल जिल्ह्यात स्थापन करतात. वॉटर क्रिमेशन स्कॉटलंड. वॉटर क्रिमेशनला मान्यता देणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश स्कॉटलंड बनला आहे. वॉटर क्रिमेशन म्हटलं का स्कॉटलंड. इंडियन बायसन फेस्ट ओडिसा राज्यातील संबलपूर जिल्ह्यातील देब्रीगड वन्यजीव अभयारण्य येथे इंडियन बायसन फेस्टच्या दुसऱ्या आवृत्तीचे, आता हे कुठं इंडियन बायसन फेस्ट कुठे झाला तर ओडिसा, आणि देब्रीगड वन्यजीव अभयारण्य ओडिसा कुठे आहे तर आपल्या इथं आहे. आयऑन्सचे अध्यक्षपद इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम याचे म्हणजेच हिंदी महासागर नौदल संगोष्ठी याचे भारत अध्यक्षपद भूषवत आहे. कोण? 25 ते 27 भारत 2025 ते 27 पाठ करू शकतो आपण. याच्यावरती लॉंग फॉर्मवरती पण प्रश्न पडू शकतो. 2025 ते 27. राष्ट्रीय सुरक्षा दिन कोणता आहे? 4 मार्च. थीम काय? सुरक्षितता वाढवण्यासाठी लोकांना संलग्न करा, सुशिक्षित करा आणि सक्षम करा. AI सक्षम स्किल सेन्सस मुंबई. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम, काय नाव आहे तिचं? सक्षम, ही मुंबई येथून सुरू करण्यात आली. AI सक्षम स्किल सेन्सस मुंबई. वर्ल्ड ऑबेसिटी ॲटलास 2026 भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. किती? दुसऱ्या क्रमांकावरती. बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत भारत देश अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर पुस्तक हे कोण आहे? डॉक्टर धीरज काकडे यांचं. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर म्हणजे संवाद करणारा व्यक्ती, धीरज काकडे यांचं. अस्मिता ॲथलेटिक्स लीग पॅन इंडिया अस्मिता ॲथलेटिक्स लीगची घोषणा रक्षा निखिल खडसे यांनी केलेली आहे. या मंत्री आहेत. भारत महिला क्रिकेट संघ लॉरेशियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्डसाठी नामांकन मिळवणारा पहिला महिला क्रिकेट संघ ठरला आहे. IMS BHU ट्रॉमा सेंटर रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया वाराणसीतील आहे. नॉन सिटी स्कॅन आधारित रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कोणतं? IMS BHU ट्रॉमा सेंटर. 11वा रायसेना संवाद दिल्ली येथे झालेला आहे. रायसेना हिल्स. फिनलँडचे अध्यक्ष कोण आहेत? प्रमुख पाहुणे असतील अलेक्झांडर स्टब. जन औषधी सप्ताह 2026 1 मार्च ते 7 मार्च. थीम काय आहे? जन औषधी स्वस्तही आणि चांगलीही, ही थीम आहे. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण दिन 5 मार्च. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण दिन 5 मार्च. अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन 5 मार्च रोजी साजरा केला जातो. 2026-27 सामाजिक समता व समरसता वर्ष. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 हे सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती, गाडगे महाराज यांची 150वी जयंती आणि आंबेडकरांची पण 100वी जयंती, 125वी सॉरी. त्यामुळे काय 2026-27 हे काय? समता व समरसता वर्ष. कोणतं? महाराष्ट्र.
आसाम कार्बी आंगलाँग आल्याची निर्यात. आसामने आपल्या अद्वितीय भौगोलिक संकेतांक म्हणजे GI टॅग प्राप्त कार्बी आंगलाँग आल्याची पहिली चाचणी निर्यात UKला केली आहे. कुठे? UKला, आसामने. आलं म्हणजे आपलं जिंजर. चिली कुष्ठरोग मुक्त देश, हा प्रश्न पडू शकतो. चिली हा कुष्ठरोग मुक्त देश झाला आहे. WHO अधिकृतपणे चिली हा अमेरिकेतील पहिला देश बनला आहे. म्हणजे दक्षिण अमेरिकेतील, इथं दक्षिण पाहिजे, दक्षिण अमेरिकेतील. चिली कुठे आहे? तर खाली हे दक्षिण अमेरिकेचा असा नकाशा आहे. इथं पेरू आहे, ही अशी बॉर्डर आहे चिलीची टोटल इथून इथपर्यंत, हे सगळा चिली. राष्ट्रीय दंतचिकित्सा दिन 6 मार्च. 6 मार्च हा राष्ट्रीय दंतचिकित्सा दिन आहे. आता प्रश्न उत्तर बघू आपण. वन लाइनर प्रकारात घेतलेले आहेत, तर ते आपण बघूया. आता भारत सरकारचा सेतू भारतम कार्यक्रम कशासाठी आहे? राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षित व अखंड प्रवासासाठी पूल बांधणे. सेतू भारतम कार्यक्रम पाठ करा. सेतू भारतम कार्यक्रम. त्रिपुरामधील पशुधन आणि संपत्तीच्या देवतेची पूजा केली जाते. प्रमुख सण कोणता? गरिया पूजा त्रिपुरामध्ये. त्याच्यामध्ये पशुधन आणि संपत्तीच्या देवतेची पूजा केली जाते. आदिवासी पोशाख, त्रिपुरातील आदिवासी पोशाख रिसा याला अलीकडेच GI टॅग मिळालेला आहे. त्रिपुरातील आदिवासी पोशाख आहे हा, याला GI टॅग देण्यात आलेला आहे. त्रिपुरा कुठे माहिती आहे ना? हे असा जो नॉर्थ ईस्टचा एरिया आहे, तर इथे मिझोराम आहे, इथं मणिपूर आहे, इथे त्रिपुरा आहे. त्रिपुरा हा त्रिपुरा राज्यामधून ट्रॉपी ऑफ कॅन्सर पण जातो आपला असा. आणि दुसरी गोष्ट, पश्चिम बंगालला त्याची बॉर्डर लागून आहे. साफ महिला अजिंक्यपद स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर दर 2 वर्षांनी. मेघालयातील 2 खेळाडूंची निवड झाली आहे. मेघालयातील 2 खेळाडूंची निवड. पंतप्रधानांनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे ATMP सुविधा कोणत्या राज्यात उद्घाटन केलं आहे? मायक्रॉन टेक्नॉलॉजी उद्घाटन कुठे केले आहे? तर गुजरात. 1 मार्च 2026 रोजी गेल इंडिया लिमिटेडचे CMD म्हणून कोणी पदभार स्वीकारला? आपण वरती बघितला आहे, दीपक गुप्ता यांनी स्वीकारलेला आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. गेल इंडियाचे CEO कोण, CMD कोण, असा काही प्रश्न पडू शकतो. दीपक गुप्ता ऑप्शन असणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मार्च 2026 मध्ये 1 तासात 2.5 लाखाहून अधिक रोपे लावून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये कोणत्या शहराने म्हणजे रेकॉर्ड झालेला आहे? कोणत्या शहराचा? तर वाराणसी. 2.5 लाखाहून अधिक रोपे लावले आहे. वाराणसी UPतील आहे वाराणसी. हे पाठ करा, कारण की इथं कन्फ्युजन अयोध्या वगैरे देतात, त्या ठिकाणी कन्फ्युजन वाढतं. वाराणसी फिक्स ठेवा. पश्चिम बंगाल सरकारने नोदी बंधन उपक्रमांतर्गत कोणत्या 2 नद्यांसाठी MOU केला आहे? MOU म्हणजे काय? मेमोरेंडम ऑफ अंडरटेकिंग केला आहे. इच्छामती आणि जलंगी. कोणत्या 2 नद्या आहेत? इच्छामती आणि जलंगी. नोदी बंधन. नोदी म्हणजे काय? बंगाली भाषेमध्ये नदीला नोदी म्हणतात. नदी नोदी म्हणतात. बंधन म्हणजे दोन्ही जोडणे. जम्मू काश्मीरने त्यांचा पहिला रणजी ट्रॉफी किताब अंतिम सामना कोणत्या संघाला पराभूत करून जिंकला आहे? तर कोणत्या? कर्नाटक. कर्नाटक वर्सेस जम्मू झालं होतं रणजी. रणजी कशाशी संबंधित आहे? तर क्रिकेट. यावरती प्रश्न पडू शकतो. जिंकले कोण? जम्मू काश्मीर. फर्स्ट टाइम जिंकल्यामुळे प्रश्न पडू शकतो. नौदल मुख्यालयात नेव्हल
आर्मामेंटचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? BP सिंग. आपण वरती बघितलेलं आहे डिटेलमध्ये. BP सिंग आर्मामेंट, ज्या ठिकाणी शस्त्रास्त्रे ठेवले जातात नौदलाचे, त्याचे महासंचालक असतात. सतलज नदीचा उगम कुठून होतो? रक्षास तलाव ठिकाणून सतलज नदीचा उगम होतो. पंजाब सरकारने सतलज आणि स्वान नदी पट्ट्यासाठी 52 कोटींची पूर संरक्षण योजना मंजूर केली आहे. कोणत्या? पंजाब सरकारने. सतलज आणि स्वान नदी. पंजाब कुठे माहिती आहे ना? हा आपला देश. येथे पंजाब आहे. बोकारो स्टील प्लांट कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर 1964. नवीन अहवालानुसार बोकारो स्टील प्लांटमधून सल्फर डायऑक्साईड उत्सर्जित होत आहे, त्यामुळे चर्चेत आहे, चिंता व्यक्त केली जात आहे. त्याच्यावर प्रश्न पडू शकतो. 1964ला बोकारो, छत्तीसगडमध्ये आहे हा. छत्तीसगड इथं. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा अहवाल कोण प्रकाशित करतं? तर IMF. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. आता लास्ट बघू. राणी चेन्नम्मा संदर्भात मी सुद्धा राणी चेन्नम्मा मोहीम कोणी सुरू केली आहे? तर कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर कोणत्या? कर्नाटका. लॉर्ड डलहौसीने दत्तकबंदीचा सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स अंतर्गत कित्तूर हे संस्थान जप्त केले होते. 1824 मध्ये मृत्यूपूर्वी शिवलिंगरुद्र यांना शिवलिंगप्पा नावाच्या मुलास उत्तराधिकारी म्हणून दत्तक घेतले. शुभारंभ कधी झाला याचा? 21 फेब्रुवारीला कित्तूर येथे, कर्नाटक. मी सुद्धा राणी चेन्नम्मा. तर पूर्ण करंट अफेअर 8 दिवसाचं कव्हर झालेलं आहे. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये टाकू शकता. कोणती गोष्ट समजली नसेल ते पण तुम्ही करू शकता. तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच.